सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं गेले 15 ते 20 दिवस झालं सातारा शहरात नवीन हद्दवाडीत स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक 23, 11, 8, 9, 10 आणि या प्रभागामध्ये आमचे नगरसेवक माननीय सुधाकरजी यादव साहेब, त्याच पद्धतीनं या प्रभागाच्या नगरसेवक आमच्या सभागृहातील सदस्य अर्चनाताई कांबळे, त्या पद्धतीनं ह्या नगरसेवकांना घेऊन प्रत्येक भागातील भाग निरीक्षक आणि मुकादम यांना घेऊन आम्ही प्रत्येक प्रभागात कानाकोपऱ्यात जाऊन वडे, नाले, रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता मोहीम करतो. ज्या पद्धतीनं सातारा शहरवासियांनी अतिशय चांगल्या मतानं आम्हा सर्वांना हजारोच्या मतानं निवडून दिल्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांचं सहकार्य लागतं आहे. सर्व संघटना, सर्व मित्रमंडळी या स्वच्छते मोहिमेत सहभागी होत्यात. त्यानिमित्तानं सातारा शहरातल्या कानाकोपऱ्याची स्वच्छता मोहीम होणारच आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, स्वच्छता मोहीम झाल्यानंतर आपण ज्या त्या ठिकाणी फ्लेक्स लावतो आहे, जेणेकरून कचरा कोणीही रस्त्यावर एखादा पॉईंट आहे तिथे न टाकता घंटागाडीत, ट्रॅक्टरमध्येच टाकावा, जेणेकरून जे आता स्वच्छता केल्यानंतर अस्वच्छता होणार नाही. कसल्याही परिस्थितीत स्वच्छ केल्यानंतर कोणाचीही क्षमा न बाळगता यापुढे रस्त्यावर कचरा टाकल्यानंतर दंड करण्यात येईल. त्या दंडात्मक कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यानिमित्तानं आपण कचरा गाडी किंवा घंटागाडी त्यामध्येच कचरा टाकावा. आपणा सर्वांना माहिती आहे, या ज्वलंत प्रश्न आपल्या सर्वांचा कचरा डेपो जिथं आपण सातारा शहरातील शेजारच्या आसपास गावातील कचरा ज्या ठिकाणी जातो त्याला मोठ्या प्रमाणात आग लागली गेली. त्या पद्धतीनं ओला आणि सुका कचरा आपलीच जबाबदारी प्रत्येकाची. ओला कचरा, सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे, जेणेकरून सेग्रिगेशन करताना किंवा तिथं आपल्या कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची हे करताना तिथं अडचण येणार नाही, की जेणेकरून चांगल्या पद्धतीनं सुका कचरा, ओला कचरा झाल्यानंतर खत निर्मिती, बायोमायनिंग चांगल्या पद्धतीनं झाल्याने तिथं कचरा पेटणार नाही. जेणेकरून अतिशय वाईट परिस्थिती ग्रामीणमधील लोकांना असू द्यात, सातारा शहरातल्या लोकांना असू द्यात, धुरामुळं, त्या जाळामुळं अतिशय त्रास होतो आहे. हा त्रास नको असेल तर चांगल्या पद्धतीनं ओला कचरा, सुका कचरा वेगळा करा. सातारची स्वच्छता ठेवा. आम्ही ज्या पद्धतीनं स्वच्छता करतो आहे त्या पद्धतीनं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की स्वच्छता ठेवली पाहिजे. त्या निमित्तानं स्वच्छ सातारा करण्याची जबाबदारी तुमची आमची असेल. तामजानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी घंटागाडीचा प्रवेश होत नाही आणि जिथं गाडी येते तिथं घंटागाडीवाली काही ना काही ते कारण सांगून तिथनं बॅकफुटला जातात. याबद्दल घंटागाड्यांवरती काय ॲक्शन घेणार आहे? या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना विनंती, ज्या पद्धतीनं गेली 4 ते 5 वर्षे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, आता निवडणुका झाल्यात, त्याच पद्धतीनं सर्व नगरसेवक सातारा शहरातील सतर्क आहेत. त्या पद्धतीनं घंटागाडी येत नाही, ट्रॅक्टर येत नाही, तर आपले नगरसेवक आहेत, त्यांचे फोन नंबर तुमच्याकडे आहेत, त्यांना वेळोवेळी संपर्क करा. त्याच पद्धतीनं आमचे मुकादम आहेत, भाग निरीक्षक आहेत, त्यांना संपर्क करा. चांगल्या पद्धतीने ते काम करतात.